विचारलं का हो चलता का वहिनीच्या इथं? म्हणे चला. गेलो मग एकदा सैनीच्या गावात आणि पाहतो तर काया सपाट रस्ता. म्या म्हणलो या काया सपाट रस्त्याले शेण कितीक लागील? म्या ह्यांनी विचारलं. ह्यांना डोळं मोठं केलं. म्या आपलं गप्पच बसलं. गेलो मग एकदाच पुढं आणि पाहतो तर काय घरावर घर घरावर घर घरावर घर 3 वेळा. म्या म्हणलं हे घरावर घर घरावर घर घरावर घर पळत कसं नाही? म्या ह्यांनी विचारलं. ह्यांना डोळं मोठं केलं. म्या आपलं गप्पच बसलं. गेलो मग एकदा सैनीच्या घरी. म्या म्हणलं ते लई उकडतंय. आमची ती लई हुशार. त्या लागला की हो. म्या म्हणलं हा उलटा सुदर्शन चक्र पळत कसा नाही? म्या घरली विचारलं. घरलं थोडं मोठं केलं. म्या आपलं गप्पच बसलं. खाली मग एकदाची रात. म्या म्हणलं तुला तरी लाव. आमची गवई बापू लई हुशार. उठलं आणि टक्कन केलं आणि पाहिजे तर काय उलटा कबरी चेतला की हो. म्या म्हणलं या उलट्या कबरीलातून ते कसं घालणार? म्या ह्यांनी विचारलं. ह्यांना डोळं मोठं केलं. म्या आपलं गप्पच बसलं. राहिलो काय 2-3 दिवस. म्या म्हणलं दे मला काही तू यायचं जमत नाही. म्या जातो माझ्या साथी गावले. आलो माय एकदाच जवळ बापू स्टेशनवर. गेलं माय अगीन गाडीत बसून आणि अगीन गाडी झाली झुक 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 झुक. बसलो माय एका ठिकाणी आणि पाहतो तर काय एक छोटी खोली. त्यातले एक अंदर जाय एक बाहेर जाय. एक अंदर जाय एक बाहेर जाय. म्या म्हणलं काय कुठं आहे पाहून तरी यावं. म्हणून गेली म्या त्या खोलीत. आणि बया पाहतो तर काय 2 पायाचा संडास. तिचा फक्त झाली चालत्या गाडीत संडास. काय सरकार हुशार आहे. ती काय तिकीट आपली चालत्या गाडीची प्रवाशांची व्यवस्था केली. म्या ह्यांनी विचारलं का हो चालत्या गाडीत संडास पाहिला काय? हे म्हणले तर जरा गप्प बस. म्या म्हणलं आवाज काढायचा नाही. घरात संडास नाही आणि चाललं डोळं मोठं करायला. आवाज खाली तरच घरात संडास बांधत नाही तर आवाज काढायचा नाही. मी पाहिला अडाणी बाई मध्ये समजलं. घरी संडास पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही तर शिकल्या समजलेल्या बाया. तुम्हाला काऊन नाही समजत व? म्हणून म्हणतो घरोघरी संडास बांधा. उघड्यावर शौचास जाऊ नका. रोगराईला आमंत्रण देऊ नका. सांगा मग आपलं गाव